श्री स्वामी समर्थ. मी राधिका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण श्री सत्यनारायण पूजा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत. थोडक्यात मी तुम्हाला सत्यनारायण पूजेचे महत्त्व सांगते. सत्यनारायण पूजेचे नाव घेतलं की घरभर शांती आणि श्रद्धेचं वातावरण पसरतं. ही पूजा सत्य आणि धर्माचं पालन करण्याची शिकवण देते. जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी मिळण्यासाठी ही पूजा केली जाते. भगवान सत्यनारायणाच्या कृपेने घरातील अडचणी दूर होतात आणि सर्व कार्य सिद्धी प्राप्त होते. ही पूजा फक्त विधी नाही तर सत्याचा आदर करण्याचा आणि चांगुलपणाचं स्मरण आहे. श्रद्धा आणि सबुरीने ही पूजा केली तर नक्कीच जीवनात सकारात्मक बदल जाणवतो. म्हणूनच म्हणतात सत्यनारायण पूजेमुळे जीवनात सत्य, शांती आणि समृद्धी नांदते. चला तर पूजेसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया आपण. आपल्याला सत्यनारायणाची एक फोटो लागेल. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती लागेल. एक तांब्याचे कलश लागेल. एक तांब्याचे ताम्हण लागेल आपल्याला. त्याच्यानंतर 3 सुपाऱ्या लागतील आपल्याला पूजेसाठी. विड्याचे पानं लागतील आणि तुलसीपत्र लागेल. नारळ लागेल. फळ लागतील, केळी घेतलंय मी. तांदूळ लागेल, गहू लागतील आणि फुलं आणि हार लागतील पूजेसाठी. हळदी, कुंकू, अक्षता लागेल आणि अष्टगंध लागेल. कापूर लागेल. अगरबत्ती लागेल. निरंजन लागेल. प्रसादासाठी खडीसाखर घेतलंय आणि गोडाचा शिरा आणि पंचामृत आणि आंब्याचे 4 डगळे लागतील आणि चौरंगावर आथरण्यासाठी पांढरा कपडा. पाट लागेल, चौरंग लागेल आणि आपल्याला पोथी लागेल. श्री सत्यनारायण विधी पूजा विधीचा अशी पोथी लागेल. मी आंब्याचे 4 डगळे ठेवण्यासाठी धान्य भरून 4 ग्लास घेतलेत. प्रथम ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून चौरंग मांडून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केलीये. तुम्ही बघा. हार वगैरे हळदी कुंकू लावून हार वगैरे घालून घ्यायचा. आता आपल्याला चौरंगाच्या मध्यभागी गहू टाकावे थोडे. अशा पद्धतीने कलश स्थापनासाठी. आता भरलेल्या कलशामध्ये गंध, अक्षता वगैरे टाकते वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. कलश देवताभ्ये नमः सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाने समर्पयामी प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी असा मंत्र म्हणून कलशामध्ये फूल वगैरे वाहून घ्यायचं. आता 5 विड्याची पानं ठेवून तांदळाने भरलेलं ताम्हण वरती ठेवायचं आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करावी. आता कलशासमोर चौरंगावरती आपल्याला 3 सुपाऱ्या विड्याच्या जोड पानावर मांडाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची व तिसरी वरुण देवतेची. याप्रमाणे पूजा मांडणी करावी. चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम उजव्या हाताची क्रमांक 1 ची सुपारी श्री गणपतीची असते. तिची पंचोपचारिक पूजा खालीलप्रमाणे करावी. श्री मनमहागणाधिपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून अष्टगंध लावावे. श्री मनमहागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्राविणी समर्पयामी असे म्हणून हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यावे. त्याच्यानंतर श्री मनमहागणाधिपतये नमः ऋतुकालोद्भवे पुष्पम समर्पयामी असे म्हणून फूल वाहून घ्यावे.
त्याच्यानंतर श्री मनमहागणाधिपतये नमः धूपम अग्रपयामी असे म्हणून अगरबत्ती ओवाळून घ्यावी. त्याच्यानंतर श्री मनमहागणाधिपतये नमः दीप दर्शयामी असे म्हणून दीप ओवाळावा. आता आपल्याला सुपारी समोर पाण्याचे भरीव चौकोन काढून त्यावरती खडीसाखराची वाटी ठेवायची आहे. आणि त्या वाटीमध्ये एक तुळशीचं पान ठेवायचा आणि एक दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून 3 वेळा वाटीभोवती फिरून गायत्री मंत्र म्हणावा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असे. आणि त्याच्यानंतर परत एक तुळशीचे पान घेऊन खालीलप्रमाणे मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा अशी ही कृती 2 वेळा करायची आहे. आणि ते तुळशीचं पान गणपतीच्या समोर ठेवायचं आहे. गणपतीची सुपारी जी घेतली त्याच्यासमोर ठेवायची. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी मधली सुपारी श्री कुलदेवतेची असते. तिची पंचोपचार पूजा करावी. श्री कुलदेवताभ्ये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून अष्टगंध लावावे. त्याच्यानंतर श्री कुलदेवताभ्ये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्राविणी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यावे. त्याच्यानंतर श्री कुलदेवताभ्ये नमः ऋतुकालोद्भवं पुष्पम समर्पयामी असे म्हणून फूल वाहावे. श्री कुलदेवताभ्ये नमः धूपम अग्रपयामी असे म्हणून अगरबत्ती ओवाळावी. त्याच्यानंतर श्री कुलदेवताभ्ये नमः दीपम दर्शपयामी असे म्हणून दीप ओवाळावा. आता सुपारी समोर पाण्याचे भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखराची वाटी ठेवावी. आणि त्यात एक तुळशीचे पान ठेवावे. आणि एक तुळशीचे पान पाण्यात बुडवून वाटी भोवती 3 वेळा फिरवायचा आणि गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असे 3 वेळा म्हणून ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून ते तुळशीचे पान सुपारी समोर ठेवायची. अशी कृती आपल्याला 2 वेळा करायची आहे. परत ते पण पान आपल्याला सुपारी समोर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आणि नमस्कार करून घ्यायचा. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी उत्तरेकडील सुपारी ही वरुण देवतेची असते. तिची पंचोपचार पूजा करूया. श्री वरुण देवताभ्ये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून अष्टगंध लावावे. त्याच्यानंतर श्री वरुण देवताभ्ये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्राविणी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यावे. त्याच्यानंतर श्री वरुण देवताभ्ये नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी असे म्हणून फूल वाहून घ्यावे. आणि त्याच्यानंतर श्री वरुण देवताभ्ये नमः धूपम अग्रपयामी असे म्हणून अगरबत्ती ओवाळावी. आणि श्री वरुण देवताभ्ये नमः दीप दर्शयामी असे म्हणून दीप ओवाळावा. आता सुपारी समोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखराची वाटी ठेवावी. आणि त्यात एक तुळशीपत्र ठेवायचा.
आणि परत एक तुळशी पत्र पाण्याने बुडवून 3 वेळा वाटीभोवती फिरून गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असे 3 वेळा म्हणून ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून हातातले तुळशी पान सुपारी समोर ठेवायचे आणि ही कृती 2 वेळा करायची. अशा पद्धतीने नमस्कार करून घ्यायचा. चौरंगावरच्या कलशावर तामनात ठेवलेल्या कृष्ण देवतेची पूजा करूया. श्री बालकृष्ण देवताय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून अष्टगंध लावावे. त्याच्यानंतर श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अक्षता व्हावे. आणि त्याच्यानंतर श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः ऋतुकालोद्भवम पुष्पम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला फूल वाहून घ्यावे. आता श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः धूपम अगर्पयामी असे म्हणून अगरबत्ती ओवाळावी. त्याच्यानंतर श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः दीपम दर्शयामी असे म्हणून दीप ओवाळावा. आता आपल्याला बाळकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे. एका पाट्यावर असे भरीव पाण्याचे चौकोन काढून त्यावरती गोडाचा शिरा आणि पंचामृत ठेवायचा आणि त्यात एक तुळशीपत्र ठेवायचे आणि एक तुळशीपत्र पाण्यात बुडवून 3 वेळा वाटीभोवती फिरवून गायत्री मंत्र म्हणावे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून ते तुळशीपत्र बाळकृष्णाच्या समोर ठेवायचा. अशी ही कृती आपल्याला 2 वेळा करायची आहे. अशा पद्धतीने नमस्कार करून आता आपल्याला 1 ते 5 अध्याय वाचून घ्यायचे आहेत. श्री सत्यनारायण पूजा विधी अशी ही पोथी आहे. त्यातले अध्याय 1 ते अध्याय 5 असे आपल्याला 5 अध्याय पूर्ण करायचे आहेत. त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आहे. अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची, त्याच्यानंतर सत्यनारायण महाराजांची आरती करायची आहे. श्री सत्यनारायण भगवानची आरती पूर्ण झाली. आजच्या या पूजेमध्ये सर्व देवदेवतांचे, श्री सत्यनारायण स्वामींचे आपण मनोभावे स्मरण केले. त्यांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. सर्व भक्तांना शुभाशीर्वाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.